फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणूक सध्या जोरदार चालू आहे। सध्या या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण 16 प्रभागांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि एक मेन मुद्दा ठरतो आहे तो आहे नगराध्यक्ष पदाचा। प्रत्येक पक्षाने आपापला उमेदवार उभा केलेला आहे, परंतु निवडून कोण येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण भेटतो एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला। आपल्यासोबत आहेत महेंद्र हरिभाऊ सरोदे, जे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत। नेमकी त्यांची प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आहे, लोकांच्याकडून त्यांना प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या मिळत आहेत आणि जर निवडून आले तर नेमके ते फुरसुंगी आणि उरुळी देवाची या नगर परिषदेचा कायापालट कशा पद्धतीने करणार आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सहर्ष स्वागत। धन्यवाद। निवडणुकीची रणधुमाळी चांगली चालू आहे। प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचार करतो आहे, पण तुम्ही सध्या ज्या पक्षातर्फे उभा आहेत शिवसेना शिंदे गटातर्फे, त्या गटातर्फे अनेक उमेदवार उभे आहेत आणि तुम्ही नगराध्यक्ष या महत्त्वाच्या पदासाठी उभे आहात। त्यामुळे जेवढे तुमचे उमेदवार नगरसेवक या पदासाठी आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्या पाठीमागे आहे। त्याचबरोबर तुमची सुद्धा जबाबदारी तुमच्याच पाठीमागे आहे की स्वतःही निवडून यायचं आणि बाकीच्यांनाही निवडून आणायचं आहे। त्यामुळे हे सगळं जे तुमचं नियोजन आहे निवडणुकीचं या जबाबदाऱ्यांच्या सोबतच ते कशा पद्धतीचं आहे? सर्वप्रथम मी आपल्या या माध्यमातून थोडंसं तुम्हाला क्लिअर करतोय। आपण फक्त म्हणालात की शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार, असं नसून शिवसेना शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टी या युतीचा मी नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार आहे। सध्या ज्या पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार ठरवलेले आहेत त्यांच्यापेक्षा आणि आमच्या युतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर युतीचे जेवढे उमेदवार आहेत, मग मी नगराध्यक्ष पदाचा म्हणून असेल, काही ठिकाणी आमच्या फक्त शिवसेनेचे उमेदवार आहेत, काही ठिकाणी शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार आहेत, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे। आता ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवसेनाचे चिन्ह धनुष्यबाण घेऊन उभे असलेले उमेदवार, त्यांचं तर ह्या प्रचारामध्ये फार मोठी आघाडी घेतलेलीच आहे। शिवाय काही कारणामुळे युतीचं जाहीर होणं थांबलं होतं, ते काल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे। 1-2 जागेवरती जे काही राहिले ते सुद्धा क्लिअर होणार आहे। त्यामुळं जरी मैत्रीपूर्ण लढत असली तरी आमच्या या दोन्ही पक्षांची युती आहे असं आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। निवडणुकीमध्ये ह्या सर्व उमेदवारांना नगरसेवक म्हणून बनवण्याचा चंग ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे, त्याचबरोबर विजय बापूंनी त्या ठिकाणी संकल्प सोडलेला आहे, त्या पद्धतीने मी आमचे सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक या ठिकाणी एक दिलानं आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत। सगळ्यांची जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी खांद्यावरती घेतलेली आहे। ही सगळी जबाबदारी घेत असताना, प्रचार करत असताना, निवडणुकीची तयारी करत असताना नागरिकांमधून तुम्हाला प्रतिसाद कशा पद्धतीने येतो? सुरुवातीपासूनच नागरिकांचा अतिशय उत्साह होता, परंतु कालची बाईक रॅली, कालची सभा यामुळे वातावरण अक्षरशः ढवळून निघलेलं आहे। कालच्या या सभेनंतर आणि बाईक रॅलीनंतर वातावरणामध्ये आपल्याला जवळजवळ 70 ते 80% लोक या महायुतीच्या मागे उभे आहेत असा त्या ठिकाणी स्पष्ट कौल दिसत आहे। फक्त हा कौल आता मतदारामध्ये प्रवर्तित करणं आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी उद्दिष्ट राहणार आहे। अगदीच त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न असेल की काल आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं सभा सुद्धा फुरसुंगीमध्ये पार पडलेली आहे आणि त्या सभेचा काही परिणाम या निवडणुकीवरती होईल असं तुम्हाला वाटतं? निश्चितच, कारण आमचे लोकप्रिय सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी फुरसुंगीच्या आणि उरुळी देवाचीच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती हात घातलेला आहे। उदाहरणार्थ आमच्या शेतकऱ्यांना आणि पाणी सगळ्यात महत्त्वाचं ज्या उजवा कॅनॉल मिळत असतं, तो उजवा कॅनॉल सध्या बोगद्यातून बंद स्वरूपामध्ये होणार आहे आणि ते फुरसुंगीमध्ये त्या ठिकाणी फुरसुंगीपर्यंत बोगद्यामधून पाणी येणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना, शेतीला, आम्हाला सुद्धा जवळजवळ पाणी पिण्यासाठी बराचसा विहिरींचा जो स्रोत आहे त्या कॅनलच्या पाण्यावर आहे, मुळाच आहे, आणि त्यामुळे जर तो बोगद्यातून आला तर आम्हाला पाणी मिळेल का ही भ्रांत सगळ्यांना होती। आणि ह्या प्रश्नाला त्या ठिकाणी त्यांनी हात घालत की
बंद जरी असला तरी त्याचं बॅकवॉटरचं त्या ठिकाणी स्रोत आम्हाला राहणार आहे, किंवा लोणीपर्यंत तो त्या ठिकाणी ओपन न्यायचा, अशा पद्धतीचं बरंचसं प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहेत शेतकऱ्यांना, आणि त्यामुळे नागरिकांना सुद्धा पाणी मिळणार आहे हा विश्वास त्यांच्या त्या शब्दामधून निश्चितपणे निर्माण झालेला आहे. या विश्वासाचं मतामध्ये रूपांतर होईल असं वाटतं? निश्चितच, कारण आमचे उपमुख्यमंत्री असे बोललेत, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असे स्पष्ट शब्दात बोललेले आहे की मी जे करणार तेच बोलतो, जे होणार नाही ते बोलत नाही. त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या पाहता क्षणी पहा, आम्ही कोणी त्यांना मागणी केली नाही, किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा फुरसुंगीच्याही नागरिकांनी अशा पद्धतीने मागणी केली नव्हती. शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली जी वाचनालय आहे ते अद्ययावत बनवा म्हणून सांगितलंय. शिवाय त्या ठिकाणी ज्या रस्ते राहिले ते रस्ते बनवण्यासाठी निधी देतो म्हटले, रस्त्याचा स्वतंत्र हेड आहे असाही त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ज्या ठिकाणी वाड्या वस्त्यांवर पाणी पोचलेलं नाही तिथेही पाणी पोचवणार आहे, लाईन सुद्धा मंजूर झालेली आहे, खर्चही पडलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे काम करता येतं त्याच कामाविषयी त्यांनी सगळ्यांना शाश्वत केलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे ज्या लोकांना त्या ठिकाणी संभ्रम होता त्यांचा संभ्रम दूर झाला, आणि ह्या भाषणाचा निश्चितपणे मतामध्ये रूपांतर होणार आहे. भाषण तर मुद्दा आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की भाषणापेक्षा निवडणुकीमध्ये विजन्स फार महत्त्वाचे असतात. कारण बोलताना लोक बोलून जातात आम्ही हे करू ते करू, प्रत्यक्षात त्यापैकी सगळ्याच गोष्टी उतरतात असं नाही. त्यामुळे विजन्स जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर जर तुम्ही निवडून आलास तर तुमच्या पाठीमागे फक्त एक प्रभाग नसणार आहे, तर 16 प्रभागांची जबाबदारी तुमच्या पाठीवरती असणार आहे. मग त्यासाठी तुम्ही कोणकोणती विजन्स आखलेली आहेत? फुरसुंगी आणि उरुळी नगर परिषदेचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बापूंचं स्वप्न आहे की जसं पुणे महानगरपालिकेच्या पश्चिम भागामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका झाली, त्या तोडीस तोड आपल्या ह्या फुरसुंगी आणि उरुळी देवाचं नगर परिषदेचं त्या ठिकाणी विकास साध्य करायचा. काल सांगितल्याप्रमाणे भाषणामध्ये सुद्धा सांगितले बापूंनी की ससून सारखं प्रति हॉस्पिटल, अद्ययावत पोलीस चौकीची इमारत, त्याचबरोबर चांगले रस्ते, चांगलं पाणी, आणि TDR असेल, TP असेल, DP असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती बापूंचं एक विजन ठरलेलं आहे. आणि त्या विजनला 100% आमचे उपमुख्यमंत्री, आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी निश्चितपणे साथ देत आलेले आहेत, आणि आम्ही त्यांच्याच विजनवरती चालणार आहोत. मी नगराध्यक्ष स्वतः आणि त्याचबरोबर येणारे 32 नगरसेवक केवळ आणि केवळ फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषद हे 8 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचं आहे. 8 वर्ष आमच्या गावामध्ये शक्यतो चांगला विकास झालेला नाही, उठावदार विकास झालेला नाही. रस्ते असेल, गटार योजना असेल, पाण्याची योजना असेल, लाईट असेल, या बऱ्याचशा गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या राहिलेल्या आहेत. परंतु ह्यानंतर मात्र तो बॅकलॉग भरून काढून, शिवाय ह्या फुरसुंगी आणि उरुळी नगर परिषद ही कशा पद्धतीने चांगली होईल, महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्याला आदर्शवत अशा पद्धतीची नगर परिषद बनवायची असं बापूंचंही स्वप्न आहे. आणि ते स्वप्न आम्ही सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष या नाते मी सुद्धा पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. अगदीच मला एक शेवटचा प्रश्न असेल की निवडणुकीत लढवत असताना तुमच्या सोबत जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवार वगैरे निवडून आणायचे आहेत, पण तुमचे संपूर्ण जेवढे शिवसेनेचे, शिंदे गटाचे, महायुतीचे जेवढे उमेदवार उभे आहेत त्यापैकी तुम्ही खात्रीनिशी किती सांगू शकता की किती उमेदवार शक्यतो निवडून येतील? भाजपा सेना युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार 100% उमेदवार निवडून येणार आहेत याची मला खात्री आहे. कारण वातावरण पाहता निश्चितपणे या वातावरणाचं मतावर परिणाम होणार आहे. जास्तीत जास्त मत 75 ते 80% मत हे महायुतीला मिळणार आहे, याच्यामध्ये कोणालाच काहीच शंका नाही असं मला तरी वाटतं. एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, पहिल्याची जी फुरसुंगी उरुळी देवाची ग्रामपंचायत होती ती एक महाराष्ट्रामध्ये नावलौकिक होती, आणि आत्ताची ही जी नगर परिषद झालेली आहे यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवून येतो? फुरसुंगी गाव आणि फुरसुंगी ग्रामपंचायत ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी अतिशय प्रसिद्ध होती. शेती बाबतीत म्हणायचं झालं तर फुरसुंगीचा कांदा, फुरसुंगीचा ऊस अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आमचा कुस्ती आखाडा हा सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही नगर परिषद सुद्धा नावलौकिक असून महाराष्ट्रामध्ये या फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषदेचं त्या ठिकाणी निश्चितपणे लोक अतिशय वेगळ्या पद्धतीने नाव घेतील. विकासाच्या बाबतीत, प्रगतीच्या बाबतीत अशा पद्धतीचं नाव घेतील. आणि
जाता जाता शेवटी मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझ्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषदेमधील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांना एक नम्र आवाहन करणार आहे की शिवसेना आणि भाजपा युती असल्या कारणानं ज्या प्रभागामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत त्या प्रभागामध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या नावासमोरील धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। ज्या ठिकाणी उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी युती असल्या कारणानं शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिलेले नाहीत, तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी कमळाच्या समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा। नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मी आहे, माझ्याही धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। काही वार्डामध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे, तिथे मात्र मी निश्चितपणे मतदारांच्या मनामध्ये संभ्रम होऊ नये, गोंधळ होऊ नये म्हणून खास करून आपल्याला मी विनंती करत आहे की शिवसेनेचे माझे सगळे खंदे माझे सहकारी आहेत। मग त्या ठिकाणी प्रभाग नंबर 7 असेल, प्रभाग नंबर 8 असेल, त्या ठिकाणी काही कारणास्तव शिवसेनेचे सुद्धा अधिकृत उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे सुद्धा अधिकृत उमेदवार आहेत। माझी आपणास नम्र विनंती राहील की कुठलाही संभ्रम मनात ठेवू नका, बापूंचं विजन लक्षात घ्या आणि शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार आहेत, मग आमच्या राणी बाळासाहेब हरपळे असतील, आमचे संतोषाबा अबनावी 7 नंबर मध्ये असतील, 8 मध्ये गणेश भाऊ कामठे असेल आणि त्याचबरोबर निलेश भाऊंची सुवद्य पत्नी त्या ठिकाणी त्यांच्या नावासमोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। निश्चितपणे आपली फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषद ही महाराष्ट्रामध्ये नावाजलेली नगर परिषद होईल, यामध्ये अजिबात शंका बाळगू नका। सर्व राहिलेली अपूर्ण कामं पूर्ण होतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। आज आपल्यासोबत होते महेंद्र हरिभाऊ सरोदे, जे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार होते शिवसेना शिंदे गटाचे, त्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे। परंतु ही जी नगर परिषद आहे फुरसुंगी उरुळी देवाची, या नगर परिषदेची पहिल्यांदा नगर परिषदेची म्हणून निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये नेमकं होतं काय, कोण नगराध्यक्ष बनतं, कोणाचे नगरसेवक सर्वाधिक निवडून येतात, या सगळ्या गोष्टींची जेव्हाची तेव्हा रोजच्या रोज माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।